आपण आता इनेक्समध्ये हा जो आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट दिलेला आहे याचं 3D मॉडेल क्रिएट करणार आहे आणि नंतर त्याची आपण ड्राफ्टिंग पण करू. ठीक आहे. तर या 3D ऑब्जेक्टमध्ये बघा काय काय दिलेलं आहे. तर इथं त्याचे आपल्याला डायमेन्शन्स दिलेले आहे. इथं 2 डायमीटर आहे बघा. एकाची रेडियस 15 आहे आणि जो छोटा आहे त्याची रेडियस आहे 20, डायमीटर 20 आहे. इथं मोठी रेडियस 30 आहे, डायमीटर 45 आहे आणि याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे किती दिलं आहे आपल्याला 90 दिलेलं आहे दोघांमधलं डिस्टन्स. ठीक आहे. इथं ही रेडियस दिलेली आहे 30. इथं ह्यो सेंटरचा डायमीटर दिलेला आहे 45. नंतर इथं बघा हाईट दिलेली 25. याची हाईटची 10 + 50 60 दिली आहे आणि इथं R15 दिला आहे आणि इथं हा जो डायमेन्शन दिलेला आहे म्हणजे डायमीटर तो किती दिला आहे आपल्याला 20 दिला आहे. ठीक आहे. मग आपण आता ते ड्रॉ करायला स्टार्ट करू. बघा ही आपण होममध्ये स्केचर, इथं मग बॉटमचा प्लेन घ्या, ओके बटनवरती क्लिक करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले रेडियस 30 असलेलं सर्कल ड्रॉ करायचं म्हणजे डायमीटर त्याचं 60 येईल आणि सेकंड सर्कल जे त्याचं डायमीटर द्यायचं 45. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथून बघा आता ह्या साईडला आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याचा रेडियस किती राहील 20, डायमीटर 20 राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याच सेंटर पॉईंटला सेकंड सर्कल ड्रॉ करायचं. त्याचा R किती राहील 15 राहील म्हणजेच डायमीटर 30 राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे एका लाईनवरती पाहिजे आपल्याला सेंटर पॉईंट दोन्ही पण या ॲक्सिसच्या. आपण कन्स्ट्रेंट यूज करून पॉईंट 1 करू घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता इथं बघा ही जी लेंथ ही किती 90 दिलेली आहे आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं आपल्याला टँजंट लाईन ड्रॉ करावं लागेल. ही काय आहे टँजंट लाईन. मग इथं जायचं, या सर्कलवरती एकदा क्लिक करायचं, ऑटोमॅटिक टँजंटचं सिम्बॉल येतो आणि ठीक आहे इथं बघा टँजंटचं सिम्बॉल आलेलं आहे. ऑटो कन्स्ट्रेंट ऑन आहे बघा इथं टँजंटचं सिम्बॉल आणि इकडं पण टँजंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण टॉप साईडने जर बघितलं तर आपल्याला रिप दिसल, बट रिप आपण स्केचरनी पण ड्रॉ करू शकतो आणि डायरेक्ट रिप कमांड यूज करून पण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर आपण फिनिश करू. आता फिनिश करायचे पहिले बघा ही हाफ सर्कल आहे बरोबर आहे की नाही, हाफ आहे. तर आपल्याला इथं एक लाईन ड्रॉ करून इथं हे कट करावं लागेल. ठीक आहे. आता बघा इथं ही जी लाईन आहे 1 मिनटं ही डिलीट करा कारण की आपल्याला तिथं रेडियस हाफ दिलेलं आहे ना. ठीक आहे. पहिले आपण एकदा हाफ करून घेऊ त्याला. नंतर इकडच्या बाजूला हे ट्रिम करायचं, हे पण ट्रिम करायचं. ठीक आहे. नंतर ह्या पॉईंटमधून पास होणारी आणि ह्या सर्कलला टँजंट असणारी लाईन ड्रॉ करायची. सेम तसंच ह्या बाजूने पण करायचं. ठीक आहे. आणि याला फिनिश करायचं. फिनिश केलं. आता एक्सट्रूड कमांड यूज करायची. एक्सट्रूड. आता बघा इथं रिजन बाउंड्री घ्यायचं. ठीक आहे. तर हा रिजन बघा याचं किती दिलेलं आहे आपल्याला 60 दिले. ठीक आहे. ओके. नंतर पुन्हा एक्सट्रूड, हा जो सरफेस हा याचं किती दिलेलं आहे 10. त्याच्यानंतर याला युनिट करायचं. ठीक आहे याच्यासोबत. ओके. त्याच्यानंतर पुन्हा एक्सट्रूड आणि हा जो रिजन आहे हा याला आता याचं किती दिलेलं आहे बघा इथं 25 दिले, 25 युनिट. ठीक आहे. बघा आपलं हे झालं. आता आपल्याला इथं मध्ये रिप तयार करायची. तर रिपसाठी आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागेल. हे प्लेन घ्यायचं आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला रिप ड्रॉ करायची. ठीक आहे. याला फिनिश करायचं. इथं जायचं मोअरमध्ये, रिपमध्ये ही कर्व सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर काय करायचं सिमेट्रिक. ठीक आहे. आता बघा इथं रिप कावर येत नाही, तर हे जे आपल्याला थोडंसं इकडं ड्रॉ करावं लागलं एक्स्ट्रा कारण की तिथं टँजंशियल होतं ते. आता बघा थोडंसं इथं मध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर ही लाईन पण काय करायची इथं थोडीशी मध्ये घ्यायची. ठीक आहे. आता फिनिश करा आणि आता रिप कमांड यूज करा. रिप
इथं पण ठीक आहे. आणि याला युनिट करायचं. काय करायचं? युनिट. ठीक आहे. आणि इथं स्केचेस हाईड करायचे. बघा इथं हा आपला ऑब्जेक्ट काय झाला? रेडी झाला. तुम्ही याचा कलर पण चेंज करू शकता. बघा हा आपण आपला ऑब्जेक्ट काय केला? ड्रॉ केला. ठीक आहे. जसं इथं आपल्याला दाखवलेलं होतं सेम तसंच इथं बघा कट सेक्शन दाखवलेलं आहे. आपण जर हा ऑब्जेक्ट कट केला, आता बघा आपण इथं काय करू? त्याचं सेक्शन बघू. ठीक आहे. बघा इथं हा सेक्शन व्ह्यू आहे. आणि सेक्शन व्ह्यूमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला हे कट झाल्यानंतर ना असं दिसेल बघा. ठीक आहे. हा काय आहे? सेक्शन व्ह्यू आहे. हा काय आपला ऑब्जेक्ट. ही काय आहे? रिब आहे. ठीक आहे.